नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे विखळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. बंदीनंतर प्रथमच या ठिकाणी पहिल्या पर्वातलं मैदान सुरू होतंय. मौजे विखळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा, सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त. आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा सांगा मैदानाची बक्षिसाची रूपरेषा. मैदानाची बक्षिसाची रूपरेषा आहे. पहिलं बक्षीस 1,01,000, दुसरं 71,000, तिसरं 51,000, चौथं 41,000, पाचवं 31,000, सहावं 21,000, सातवं 11,000 रुपये आहे. आणि प्रत्येकी क्वार्टर फायनल फायनल प्रत्येकी 2,500 प्रत्येकी 2,500 रुपये क्वार्टर फायनल आहे. बर फायनल आणि क्वार्टर फायनल साठी डाले असणार का मानाचे? हो, मानाचे डाले डाले आहेत आणि क्वार्टर फायनल साठी सिंगल डाल मानचे नाही. नक्कीच. बघा बैलगाडी मालकाला लक्ष द्या. प्रथमतः या ठिकाणी बक्षीस रूपरेषा आपण ऐकली. क्वार्टर फायनल साठी प्रत्येकी 2,500 आणि मेगा फायनलला प्रत्येकी 1,000 आणि मेगा फायनल 1,000. म्हणजे फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल 3 बक्षीस आहेत. बरं, फायनलला प्रत्येकी 2 डाली, प्रत्येकी 2 डाले, क्वार्टर फायनलला प्रत्येकी सन्मान चिन्ह, प्रत्येकी सन्मान चिन्ह आणि मेगा फायनलला सन्मान चिन्ह. सन्मान चिन्ह 1,000 रुपये. बघा, पहिलंच पर्व आहे बंदीनंतर. मित्रांनो, ही जुनी फाटी. आता जे जुने बैलगाडी मालक म्हणजे बंदीच्या अगोदर ज्यांना माहिती आहे, विखळ्याचे जे म्हणजे विखळे बैलगाडी शर्यती मैदानाला येत होते पहिले बंदीच्या अगोदर, तीच फाटी आहे माळातली. बरं, पहिल्यांदा आपल्याला फाटीवरती येण्यासाठी मार्ग सांगा. फाटीवरती येण्यासाठी मल्हारपेठ पंढरपूर रोडनं देशमुख इंजिनिअरिंग आहे, त्याच्या समोर रस्ता आहे. सरळच वर येते ज्योतिबा मंदिरापासून. बर, आणि पडळकडून कलेडोनला येते त्या रस्त्यानं सुद्धा खंडोबा मंदिरापासून सरळ आले की फाटी दिसते. नक्कीच. आणि मित्रांनो, जो मेन रोड आहे म्हणजे आपला थोडक्यात विखळे गावातनं पुढे आलो आपण, जरी मधनं तुम्हाला नाही समजलं, विखळे गावातनं पुढे आल्यानंतर आपण जो कलेडोनला जातो, तो मदत चौक जो लागतो मेन रोड, म्हणजे आपण झरे वगैरे जातो, त्या चौकातून राईट मारला की 1-1.5 किलोमीटर पुढे आलं की उजव्या हातावरती या ठिकाणी राईट साईडला रोड जातो. आणि यात्रा कमिटीला विनंती आहे की आपण तिथं काहीतरी एक बॅनर लावा किंवा निशाण, की जेणेकरून बैलगाडी मालकांना समजेल फाटीकडे जाण्याचा मार्ग. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण फाटी बघितली असेल. आता आपण जरा फाटी संदर्भात जाणून घेऊ. सुंदर फाटी आहे, फाटी संदर्भात जाणून घेऊ. मी फाटीबद्दल काय सांगाल? पल्ला आपला किती असणार आहे? पल्ला 900 फूट आहे. बर, आता अंतर किती आहे? आत 15 फूट आहे. बरं, आजूबाजूला काय धोकादायक वेळ, आर, खड्डा खुड्डा? काय नाही, आजूबाजूला सगळं मैदान आहे, झाड आहेत, सावली आहे बैल थांबायला. नक्कीच. आणि पुढं जवळजवळ 700 फूट पुन्हा मोकळा आहे. नक्की. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल, मी व्हिडिओ सुरुवातीला ऍड केलेला आहे फाटीचा. एक नैसर्गिक म्हणतो आपण, नैसर्गिक मैदान या ठिकाणी, जे मैदानाच्या बाजूला असंख्य अशी झाड आहेत, जेणेकरून आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्या जनावरांना सावलीची गरज असते, तर इथं नैसर्गिक सावली असणार आहे. मला वाटतं एक कुणाला अशी नेटची वगैरे गरज लागणार नाही, कवचित एखादी लागली तर. नाहीतर चारी बाजूनं झाडे आहे आणि बांधायला भरपूर जागा आहे, मालरान आहे. बरं, फाटी आणि फाटी सुंदर, फाटीचं नियोजन आहे. 900 फूट पल्ला आहे, फाटी एकदम सुंदर केली आहे. कुठल्या फाटीमध्ये कसल्याही प्रकारचा दगड नाही, किंवा पुढच्या बाजूला जे रान आहे थांबायला, त्या रानामध्ये कुठल्याही प्रकारचा दगड वगैरे नाही. मातीचं रान, पांढऱ्या मातीचं रान असल्यामुळं या ठिकाणी मऊ माती आहे. आणि फाटी सुद्धा गादीगत असणार आहे, म्हणजे जास्त कठीण पण नाही आणि जास्त मऊ पण नाही, मध्यम रान आहे. त्यामुळे ओपनच्या बैलांना पळा अडचण येणार नाही. बरं, बैलगाडी मालकांना काय सांगाल? आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद 6 तारखेपासून चालू आहे. बर, 12 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत ऑनलाईन नोंद सुरू राहील. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्ष द्या. दिनांक 6 एप्रिल, म्हणजे आज दिनांक 6 एप्रिल आहे. 6 एप्रिल पासून 12 एप्रिल 2026 पर्यंत विखळे ओपन मैदान, या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू असणार आहे. बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण पहिल्या पर्वातलं पहिलं सुंदर असं नियोजन आहे विखळेकरांचं. त्या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवा. विखळेकरांनी पुन्हा एकदा बैलगाडी शर्यत सुरू केली, त्याबद्दल मी सर्व बैलगाडी मालकांच्या, चालकांच्या वतीने विखळेकरांचं हार्दिक अभिनंदन करतो. कारण परंपरा ह्या टिकल्या पाहिजेत आणि ते टिकवण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक गावची यात्रा कमिटी करत असतात. जशा परंपरा म्हणजे कुस्ती आणि बैलगाडी शर्यत, यात्रा म्हणली की ह्या जुन्या 2 परंपरा असतात. त्या ठिकाणी विखळेकरांनी पुन्हा एकदा मनावरती घेऊन बैलगाडी शर्यतीची परंपरा केली, त्याबद्दल विखळेकरांचं तमाम बैलगाडी मालक, चालक, चाहते, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आपण ही परंपरा सुरू केली. बरं, बैलगाडी मालकांना काय सांगाल? आपल्या मैदानामध्ये ओळख वशेला पावणारा ओळा गावची गाडी असं काय लागेल का? काय नाही असं चालणार. सगळे जे अखिल नियमानुसार भारतीय असेल आणि नियमानुसार पंचांच्या निर्णयानुसार असेल त्या पद्धतीने सगळं चालेल. बर,
दुसरी गोष्ट, आपली गाडी कमी आली किंवा जास्त आली बक्षीस सगळी रिसर्दी जाणार का? त्यात काय काटछाड वगैरे नाही होणार? नाही नाही काय नाही. बघा मित्रांनो, यात्रा कमिटी म्हणलं की गाव एकत्र असतं आणि गावचा हेतू एकच असतो, गाडी कमी होते किंवा जास्त होऊ द्या, फक्त मैदान, गावचं मैदान चांगलं झालं पाहिजे आणि गावचं नाव महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगलं झालं पाहिजे. की बाबा विखळे गावाला आम्ही यात्रेच्या मैदानाला गेलो, गाडी कमी आली तरी यात्रा कमिटीनं बक्षीस पूर्ण दिलं किंवा जास्त झाली तरी वाढवलं असं म्हणता येईल, असं प्रत्येक गावचा उद्देश असतो. तसंच एक विखळेकरांचं सुंदर असं आयोजन नियोजन आहे. 13 एप्रिलला सुसज्ज फाटे आहे, कसली अडचण नाही. तरी माझी बैलगाडी मालकांनी ते मोठ्या संख्येनं या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ विखळेकरांना सहकार्य करायचे. सरपंच नमस्कार. नमस्ते. काय सांगाल बैलगाडी मालकांना जायचं आता आपलं आता पहिलंच बंदीनंतर पहिल्यांदाच मैदान भरतंय, होय. कसं नियोजन असणार आहे? विखळे गावामध्ये श्री सिद्धनाथ यात्रेच्या निमित्तानं आपण ही बैलगाडी शर्यत भरवत आहोत. बंदीनंतर हे पहिलंच पर्व विखळे गावामध्ये होत आहे. अतिशय सुंदर अशी फाटीची व्यवस्था केलेली आहे. आजपर्यंत कुठं बैलगाडी शर्यत झाली नसेल अशा पद्धतीची फाटी या विखळे गावामध्ये आहे आणि अतिशय पारदर्शक असं ह्या बैलगाडीचे शर्यत होणार आहे. त्यामुळं कुठल्याही बैलगाडी मालकांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता आपण जास्तीत जास्त संख्येनं बैलगाडा घेऊन याव्यात अशी यात्रा कमिटीच्या वतीनं आम्ही विनंती करत आहोत. नक्कीच. बैलगाडी मालकांना थोडक्यात आता मी दाखवतो, बघू शकता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आहेच, परंतु मी पुन्हा एकदा दाखवतो. बघा चारही बाजूनं एकदम दाट झाडे आहे की आपल्या मुख्य जनावरांना बांधायला किंवा निवाऱ्यासाठी. पुढच्या बाजूला जागा भरपूर आहे, थांबायला पल्ला भरपूर आहे, पुढच्या बाजूला सुद्धा भरपूर निवारा आहे आणि आजूबाजूला बघू शकता माळरान असल्यामुळे काय धोकादायक असं काय दिसत नाही. आणि कमिटीने सांगितलं आजूबाजूला 2-3 किलोमीटरच्या अंतरपर्यंत विहीर वगैरे काहीच नाही, त्यामुळे काय म्हणजे धोकादायक असं काय अडचण नाही. फक्त माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण विखळे ओपन मैदानाची लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचं. या ठिकाणी पाचवड मधून काय बैलगाडी मालक फाटी बघण्यासाठी आले, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता फाटी बघायला होता तुम्ही, कसं वाटतंय रान? सुंदर असं रान आहे, कटनाचं रान आहे आणि उराटी आहे महत्वाची. बर. आणि 900 फूट पल्ला आहे, बैलांना पळायसाठी सुंदर असं रान आहे. बरं, का आजूबाजूला तुम्ही बघितलं काय तुम्हाला धोकादायक काय असं नाही नाही वाटतंय? काही सुद्धा नाही. मित्रांनो, पाचवडवरून बैलगाडी मालक आलेले, आता जिथं गाठ पडली मैदानात, तर त्यांना विचारलं, ते मला म्हणले आम्ही पण रानच बघायला तो चांगलं रान केलंय, फाटी सुसज्ज आहेत, 11 फाटे केले त्या. बरं, काय सांगाल एक बैलगाडी मालक म्हणून तुम्हाला कसं वाटलं नियोजन विखळेकरांचं? महत्वाचं आजूबाजूला कुठलाही धोका नाही बैलाचा आणि रानाला खडा नाही. रान सुंदर असं पळाय एक नंबर आहे. बांधा वगैरे बैलांना आता महत्वाची सावली बिवली एक नंबर आहे मोर म्हणजे बैला. उन्हाळ्यात असलं तरी काय बैलांना हो. जाणार नाही उन्हात आहे म्हणून. काही जे धोकाच नाही इथे महत्वाचा. नक्कीच. मोर थांबायला रान चांगला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं सुद्धा का, अजून खाली बघू शकता तुम्ही, हे पांढरी मातीगत आहे, त्यामुळे ही खाडा वगैरे काय नाही, बुसकाट होतं लगेच, माती ह्याच्या ढेकळाची माती होते. आणि कमिटीला सांगितलेलंच आहे आपण की पुढच्या बाजूला रोटर वगैरे मारून व्यवस्थित करून घ्या. पण काय सांगाल आता मिस्त्री जायचं आता मैदान संदर्भात बैलगाडी मालकांना? नमस्ते. बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंदणी करून घ्यायची आहे आणि महत्वाचं म्हणजे पहिल्या बक्षिसाला आपण खिलार कावची 2 बॅगा ठेवलेल्या आहेत. बर. आणि तुम्हाला सर्वांनी पाण्याची सोय तर आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे आणि जनावरे बांधण्यासाठी, आपले बैल बांधण्यासाठी भरपूर सावली वगैरे तर आम्ही हे करून ठेवलेलं आहे. प्लस बॅरिकेडची सोय आपण 400 ते 700 फूट ठेवलेली आहे. बर. त्यामुळं बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंदणी करून घ्यावी एवढीच आम्ही विनंती आहे आमची. नक्कीच. मित्रांनो, पहिल्या पर्वातलं म्हणजे बंदीच्या अगोदर मैदान होत होती विखळेकरांची, परंतु बंदीनंतर आता पहिल्यांदाच 2026ला त्यांनी सिद्धनाथ देवाच्या निमित्त आयोजन नियोजन केलंय. सुंदर असं आयोजन नियोजन आहे, फाटी चांगली आहे, सुसज्ज रान आहे, कसली पळा अडचण नाही. माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती राहील जात आता विखळे ओपन मैदान या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ विखळेकरांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग बोल, सिद्धनाथाच्या नावानं चांग बोल.